हॅलो एव्हरीवन. सो बेसिकली ह्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की आता जे एक्सएममध्ये अँड्रॉइडसाठी जे नवीन ॲप्लिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये डिपॉझिट कसं करायचं आणि डिपॉझिटचं ऑप्शन कुठे आहे. सो मित्रांनो, इथे वरती तुम्हाला दिसत असेल एक बेल आयकन आहे. बेल आयकनच्या बाजूला एक वॉलेटसारखं ऑप्शन आहे. त्या वॉलेटवर आपण क्लिक करायचं आहे. वॉलेटवर क्लिक केल्यानंतर ज्या अकाउंटमध्ये तुम्ही डिपॉझिट करताय ते अकाउंट एकदा चेक करून घ्या. स्टँडर्ड अकाउंट आहे. आता झिरो बॅलन्स दिसत असेल. इथे तुम्हाला सगळे ऑप्शन्स आले. डिपॉझिट, विड्रॉल, इंटरनल ट्रान्सफर करायचं आहे, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री सगळं दिसतं. सो आता इथे आपण डिपॉझिटवर क्लिक करतोय. डिपॉझिटवर क्लिक केल्यानंतर हे सगळे ऑप्शन्स इथे ओपन झालेले आहेत. आता याच्यातलं तुम्हाला UPI करायचं आहे की बँकनी ट्रान्सफर करायचं आहे हे तुम्ही ठरवा. जर UPI करायचं असेल तर हा थर्ड नंबरचा ऑप्शन जो असेल तो सिलेक्ट करा. जर तुम्हाला तुमच्या बँकेतून ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर तुम्ही लोकल बँक ट्रान्सफर हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता जर लोकल बँक ट्रान्सफर केलं तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या फोनपेमध्ये जाऊन बँक ट्रान्सफर करायचं आहे. इथे बँक डिटेल्स येतात, ते ॲज इट इज तिथे टाकून तुम्हाला बँक ट्रान्सफर द्यायचं आहे. जर UPI करताय तर तुम्हाला दिलेल्या UPI ID वर जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते करायचं आहे. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा डिपॉझिट करताय तेव्हा मोस्टली ट्राय करा की फोनपेवरून तुमचे सगळे ट्रान्झॅक्शन्स होतील. जर फोनपेवरून होत नसेल तर गुगल पेकडे जा, कारण फोनपेचे ट्रान्झॅक्शन्स इथे फास्ट होतात. सो आता आपण UPI वर क्लिक करू. इथे पेमेंट मेथड आलं. डिपॉझिट अमाऊंट समजा आता मला 10,000 डिपॉझिट करायचे आहे तर मी इथे 10,000 INR अमाऊंट टाकली. खाली USD मध्ये आपल्याला दिसलं. मिनिमम 3,000 तुम्ही करू शकता आणि मॅक्झिमम 1 लाखापर्यंत ट्रान्झॅक्शन्स तुम्ही इथे करू शकता. आता इथे आय डिक्लेअरवर आपण क्लिक करू आणि डिपॉझिटवर क्लिक करू. येस, कन्फर्म करायचं आहे आपल्याला की 10,000 आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत का. आता कन्फर्म केल्यानंतर एक पेमेंटचा पेज ओपन होईल. तो पेज बघूयात आपण. येस, इथे एक QR आलेला आहे. पेमेंट QR आहे आणि एक UPI ID आलेला आहे. सो आता जर तुम्ही QR वरून ट्रान्झॅक्शन करताय, तुमच्या मोबाईलमधून जर स्कॅन करून तुम्हाला करायचं असेल तर काय करायचं, हा जो QR आहे हा दुसरा कुणाच्या तरी मोबाईलवर पाठवायचा आणि मग जे काही QR आहे मग तुम्ही ते स्कॅन करायचं. जर तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच स्क्रीनशॉट काढून जर केलं तर 2,000 मिनिमम तुम्हाला टाकता येतात. असेल तर बेस्ट काय आहे, UPI ID आहे. सिम्पली तुम्ही कॉपीवर क्लिक करा, तुमच्या फोनपेला जा आणि तिथे पेस्ट करून टाका आणि तिथे ट्रान्झॅक्शन कंप्लीट केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तिथला जो UTR नंबर तुम्हाला येईल, फोनपेला UTR नंबर येतो ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर. सो तो UTR नंबर कॉपी करायचा आणि इथे UTR नंबर पेस्ट करायचा. UTR नंबर म्हणजे ट्रान्झॅक्शन नंबर असतो. जर तो नंबर तुम्ही टाकला नाही तर मे बी तुमचं डिपॉझिट अडकू शकतो. सो कंपल्सरी UTR नंबर टाकायचा आणि डिपॉझिटवर क्लिक करायचं. डिपॉझिटवर क्लिक केल्यानंतर हार्डली 5 मिनिटात तुमचं डिपॉझिट येतं. सो येस, हीच प्रोसेस होती डिपॉझिटची. थँक्यू सो मच.